सणासुदीच्या दिवसात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले। जालन्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी गणेशोत्सवाचा संदर्भ देत हे 10 दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचे आहेत। या काळात प्रत्येकाने राजकीय जोडे बाजूला ठेवले पाहिजेत आणि सर्वांनी एकमेकांना भेटले पाहिजे, हीच आपली संस्कृती आहे असे मत व्यक्त केले। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात शांततेचे संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले। यावेळी मराठा आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवरही मंत्री शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मराठा आरक्षणाच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ नेते गंभीरतेने चर्चा करत आहेत, त्यामुळे आमच्यासारख्यांनी यावर भाष्य करणे योग्य नाही असे त्यांनी सांगितले। मंत्री संजय शिरसाट जालना दौऱ्यावर असताना त्यांनी माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले। यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला। मंत्री शिरसाट यांनी कार्यकर्त्यांनाही सण उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले। आज आमचे सहकारी अर्जुन खोतकर यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं। जालन्याला आज याच निमित्ताने जो फेस्टिवल दरवर्षी भरवलं जातं त्याला 25 वर्ष झालेली आहे। त्याचं आता उद्घाटन आता 7:30 वाजता माझ्या हस्ते आहे। म्हणून हे 10 दिवस आनंदोत्सव साजरे करण्याचे दिवस आहेत। सरकारने याला सण म्हणून जी घोषणा केलेली आहे व आम्ही सर्वजण त्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। साहेब, सगळे राज ठाकरेंच्या घरी एकनाथ शिंदे गेले, त्यामुळे अनेक हा सण आहे। राजकीय सगळे जोडे तुमच्या बाजूला ठेवा। सणामध्ये प्रत्येकाने एकमेकाला भेटलं पाहिजे ही संस्कृती सांगते। म्हणून आम्ही कोणताही पक्ष कोणती जात यामध्ये आणत नाहीत। आम्ही सणाला सणासारखं महत्त्व देतो। साहेब, जालन्यातून मनोज जरांगे पाटील जे त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करतात, हाटी शर्तीसह त्यांना आझाद मैदानावर परवानगी देण्यात आली। हा न्यायालयीन भाग आहे, यावर आता भाष्य करणं योग्य नाही। त्यांच्या मागण्याबद्दल काय सांगू? नाही, याबद्दल आता सगळं वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे। वरिष्ठ नेते याच्यावर चर्चा करतायत, गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहतायत। म्हणून यावर आता आमच्यासारख्याने भाष्य करणं योग्य नाही। अनेक शेवटचे नेते असले उदय सामंत आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत विखे पाटील आज त्यांची भेट घेणार होते, मात्र जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिला नाही अशी प्रकारची प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली। नाही, त्या संदर्भात मला काहीच माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। NTV न्यूज मराठी, जालना।